नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज अर्चनाताई आपल्यासाठी घेऊन आली आहे श्यामची आई या पुस्तकातील गोष्ट क्रमांक 33. गोष्टीचं नाव आहे गरिबांचे मनोरथ. चला तर मग ऐकूयात. श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणींचा तर तो परिणाम नसेल. आईचे दुःखी आणि कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला. श्याम, तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत? रामने विचारले. यावर राम, आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात आणि कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही की शिक्षण नाही. माझे आतडे तुटते रे. हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे. जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ आणि रोग. लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत. कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेलेले आहेत. पारतंत्र्य सर्व भक्षक आहे, सर्व संहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही. शोक आहे, आनंद नाही. कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही. लोभ आहे, प्रेम नाही. पशुत्व आहे, माणुसकी नाही. अंधार आहे, उजेड नाही. अधर्म आहे, धर्म नाही. भीती आहे, निर्भयता नाही. बंधने आहेत, मोकळेपणा म्हणून नाही. रूढी आहेत, विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये तर काय होऊ, काय करू मी? पुढे श्याम बोले ना. यावर श्याम, दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे. अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे. बंध पाहून बंध तोडण्यास सरसवावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक, तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक हवी, राम म्हणाला. यावर परंतु मी वीर नाही, तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो. माझी ऐट उसनी असते. ती जिवंत आशा नसते, श्याम म्हणाला. निराश होणे म्हणजे देवाला विसरणे. निराश म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल, अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजेच अस्तिक्य भाव, राम म्हणाला. काय? हो, निराश होणे म्हणजे देवाला विसरणे. निराशा म्हणजे नास्तिकपणा. आणि शेवटी सारे चांगले होईल, अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजेच अस्तिक्य भाव, राम पुन्हा सांगू लागला. परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार नाही का? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही. जाऊ दे, फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल ते करावे. दगड उचलावा, काटा फेकावा, फुलझाड लावावे, रस्ता झाडावा. कोणाजवळ गोड बोलावे, गोड हसावे. आजाराजवळ बसावे, रडणाऱ्यांचे अश्रू पुसावेत. 2 दिवस जगात राहणे. माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार? अरे श्याम, आपण संघटना करू, नवविचार फैलावू, दैन्य हरू, भाग्य आणू.
माझ्या तर रोम रोमी आशा नाचत आहेत, राम म्हणाला. प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना आणि भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विविक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते. परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता? श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्व युद्धाचे स्थान होता. आज हसेल, उद्या रडेल. आज उड्या मारील आणि उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते. प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला. गड्यांनो, दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो. आई, या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत आणि शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली. आई, आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहीत आहे, परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही. सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो. श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजे, आई शांतपणे म्हणाली. आई, आताशी तर 5वी इयत्ता पास झाली. एवढ्याच शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमावता येणार आहे? असे मी आईला विचारले. तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते. घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कोठे नोकरी, मिळाली तर मिळाली, आई म्हणाली. आई, एव्हापासूनच का नोकरी करावयास लागू? या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ? आई, माझ्या केवढ्याल्या उड्या, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने. मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुख देईन. आई, साऱ्या आशांवर पाणी ओतावयाचे, सारे मनोरथ मातीत लोटावयाचे का? मी जणू कवी होऊनच बोलत होतो. भावना मला बोलवत होती, माझ्या ओठांना नाचवत होती. श्याम, गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या कीडच खाऊन टाकतात, आई म्हणाली. आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे का तुला वाटते? मी मोठा व्हावे असे तुला नाही वाटत? मी आईला विचारले. माझ्या मुलाने मोठे व्हावे, परंतु पित्याला चिंता देऊन, वडिलांना दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे. वडिलांवर विसंबून राहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे, आई म्हणाली. आई, मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकवलेस, यावेळेस काय करू तेही तूच सांग, मी आईला म्हटलं. आईबाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा, बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले. तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर हो श्याम. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायांवर उभा राहा. उपास तापास काढ, आयास सायास कर, विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये.
आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत हो. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. प्रयत्न कर. दुसरे मी काय सांगू. आईने स्वावलंबनाचा उपदेश केला. आई, मी खरेच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोलते आहेस. माझ्या हृदयात तू आहेस, म्हणूनच माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई, तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे. तेथे फी वगैरे फार कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार नाही. तेथे कोणाला माहीत आहे. कोणाचे काही काम करीन. तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना आई? आईला मी विचारले. जा. माधुकरी मागणे पाप नाही हो. विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे म्हणजे पाप. माधुकरी विद्येसाठी मागशील. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी चहाडी करू नकोस. पाप करू नको. सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड हो. आपल्याला देता येईल ती मदत देत जा. गोड बोलावे, हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. हो, जीभ गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको. हृदये दुखवू नकोस. अपमान कोणाचे करू नकोस. अभ्यास झटून कर. आई वडिलांची आठवण ठेव. बहीण भावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील, सन्मार्गावर ठेवील. जा. माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईवडिलांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे आणि आमचा उद्धार कर हो. आई प्रेरक मंत्र सांगत होती. तारक मंत्र देत होती मला. आई, तू भाऊंची परवानगी मिळव. त्यांची समजूत घाल, मी सांगितले. मी तुला परवानगी मिळवून देईन श्याम. निश्चिंत रहा. तेच तशा अर्थाचे काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले. रात्री जेवणे चालली होती. सुक्या आंब्याचे लोणचे होते. कुळिताचे पिठले होते. म्हटलं, श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे. जाऊ द्यावा त्याला? आईवडिलांना म्हणाली. कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एकेकाळी या हाताने हजारो रुपये मोजले, परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते? आपल्या होतकरू, बुद्धिमान, गुणी आणि कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय? असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले. तो जाणार आहे. तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण म्हणणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते 10 रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले. आई म्हणाली. काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर असे काही माझे सांगणे नाही हो. फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच. माझा आशीर्वाद आहे, वडील म्हणाले. आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. आई, मग अण्णा जाणार वाटते. लांब जाणार? लवकर परत नाही येणार? धाकटा पुरुषोत्तम आईला विचारत होता. हो बाळ, तो शिकेल आणि मग तुम्हाला शिकवेल. तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब जात आहे. आई त्याची समजूत घालत होती. शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले. वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता तशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो. इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळलं की भुरकण आईजवळ उडून येत होतं. परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी यावयाचो.
पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार. मला 10 रुपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो. पुढे आईवडिलांना सुख देता यावे म्हणून जात होतो. आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो. हाच एक विचार मला धीर देत होता. हो, डोळ्यातील पाण्याला थांबवत होता. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण, तिचे पाय सुट्टीत कोण चेपील? श्याम, तुझे हात कसे थंडगार आहेत, ठेव रे माझ्या कपाळावर. कपाळाची जशी लाही होत आहे असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावेल? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? आई, मी थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणेल? मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण? कोण मी आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई, तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा आणि उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच आधार. माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावयाची होती. आज रात्री जाणार. हो, जाणार. आईला सोडून जाणार. आईने 2 स्वच्छ गोधड्या काढल्या, 1 घोंगडी काढली. मी आईला म्हटलं, घोंगडी कशाला मला? 1 तरट खाली घालीन, त्याच्यावर 1 गोधडी आणि दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे, मला नको. अरे, तू परक्या मुलखात चाललास, तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले तर असू दे आपली. बाळ, आमचे येथे कसेही होईल हो, ऐक माझे. असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसात ओठ फुटू नयेत म्हणून कोकम तेलाचा तुकडा दिला. आगबोट लागू नये म्हणून 4 आवळ्याच्या वड्या दिल्या. 4 बिबेही बरोबर असू देत असे म्हणाली. आणि लोट्याच्या कोनाड्यातून तिने ते काढून आणले. माझी ममताळू कष्टाळू आई. बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते. रात्री 9 वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकट्या भावाला म्हटलं, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर हो. बाळ, आईला आता तू आहेस जवळ. असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली, ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायांवर डोके ठेवले. ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकी वहिनींकडे गेलो आणि त्यांच्या पाया पडून म्हटलं, माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा हो. यावर जा हो श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू, त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. सांभाळ आई, मी आईला म्हणालो. यावर आई देखील, तूही सांभाळ श्याम, मला म्हणाली. मी मानेनं म्हटलं. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळंबला, भेटला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरलं. शेवटी दूर केलं. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावयाचे होते. तिठ्याजवळ गाडी थांबली
मी आणि वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले. त्याच्या चरणीचा शेंदूर कपाळी लावला. माझ्या मायबापांना जप, देवा माझ्या आईवडिलांना जप, असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. जप हो बाळ, सांभाळ स्वतःला, वडील म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घंट्या वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार? या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील. तारू कोठे रुतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. ध्रुवाप्रमाणे जा, आई म्हणाली. कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेमडा लेमडा पदोपदी चुकणारा, घसरणारा, चंचल वृत्तीचा श्याम आई. मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती, परंतु माझे लक्ष नव्हते. अनेक स्मृती उसळत होत्या आणि हृदय ओसंडत होते. आई, तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले, मग मी भिणार नाही, निर्भय होईन. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडले होती. ती लेऊन मी निघालो होतो. मुलाला पोहावयास शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, कधी वाळूत पडलो, कधी लाटांनी बुडवले, परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही हो, अजूनही धोके आहेत, परंतु ज्या आईच्या कृपेने आजवर तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारेल. आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहेच. आई मेली तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो. श्याम गोष्ट सांगत होता. सारे मित्र गोष्ट शांतपणे ऐकत होते. बालमित्रांनो, आईवडिलांच्या आर्थिक वाईट स्थितीस श्यामने समजून घेतले. कधीही तक्रार नाही केली. शिक्षण मिळवण्यासाठी दूर परक्या प्रदेशात जाण्यासाठी, कष्ट करून शिकण्यासाठी श्याम मनाने तयार झाला होता. श्यामला आईवडिलांपासून दूर जाऊ असे वाटत नव्हते. तो मनाने कष्टी, दुःखी होत होता. परंतु वाईट स्थितीतून शिक्षणच आपल्याला, आपल्या घराला सावरू शकेल हा विश्वास श्यामच्या मनात होता आणि त्यामुळेच सर्व मोह दूर करून कितीही कष्ट करून शिकायचेच हे श्यामने ठरवले होते. कठीण काळात देखील श्यामने शिक्षणाची कास सोडली नाही. शिक्षण घ्यायचेच हे ध्येय कायम डोळ्यासमोर ठेवले आणि त्यासाठी मनात दृढ विश्वास शक्ती वाढवणं आवश्यक होतं. त्या आंतरिक आत्मविश्वासावर चांगल्या परंतु अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण शक्य करू शकतो आणि ती एक तपश्चर्याच असते. हेच खरे. आणि हो, कितीही संकट आणि दुःख आली ना तरी कधीही खचून जायचं नाही, निराश व्हायचं नाही. विश्वासाने हे दिवस जातील अशीच आशा मनात तेवत ठेवायची. बदल हाच निसर्गाचा नियम असतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायचा. शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, हेही बालमित्रांनो तुमच्या लक्षात आलं की नाही? महात्मा फुलेंच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या ओळी आठवत आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. बालमित्रांनो, शिक्षण हेच माणसाला तारू शकते, हेच खरे. काय बालमित्रांनो, गोष्ट समजली का? श्रोते हो, श्यामची आई या पुस्तकातील गोष्ट क्रमांक 33, गोष्टीचं नाव गरिबांचे मनोरथ, ही गोष्ट आत्ताच आपण ऐकलीत. गोष्ट सांगितली अर्चना अभिजित भांडारकर, म्हणजेच तुमच्या अर्चनाताईने. बालमित्रांनो, उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. शुभरात्री.